या व्हिडिओमधली ही जी ढगफुटी सदृश पावसाची दृश्य तुम्ही आता पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत महाडमध्ये ढगफुटी सदृश पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। वरंजखोल परिसरात रस्त्यावरून वाहिलंय नदी नाल्यांप्रमाणे पावसाचं पाणी। करंजखोल गावचा अंतर्गत रस्ता आणि महाड रायगड रोडवरील नातेखिंड रस्त्यावर पाणी वाहतंय। 7 ते 8 इंच पाणी वाहत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। महाड शहर आणि जवळील परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पावसानं हाहाकार माजवलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुढील 72 तास मुसळधार पावसाचे असणार आहेत। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकाच वेळी 2 चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह तब्बल 10 जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे। या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय। पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामानातील या मोठ्या बदलांमुळे नागरिकांनी आणि प्रशासनानं सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। राज्यात पावसानं पुन्हा जोर धरलेला असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचा इशारा दिलाय। पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। मुंबई आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात आणि समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील 24 तासात पावसाचा प्रभाव वाढणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे। आता रेड अलर्ट कुठं देण्यात आलाय पाहूया। तर पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही प्रवास करणार असाल तर काळजी घ्या, कारण या ठिकाणी तुफान पाऊस बरसणार आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, रत्नागिरी, पुणे, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे। ढगाळ वातावरण आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत। अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वाऱ्यांच्या चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे पावसाचा जोर वाढलेला आहे। आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि उत्तर छत्तीसगडच्या आकाशात चक्राकार वारे वाहत आहेत। त्याचवेळी ईशान्य अरबी समुद्रापासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशावरून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।